टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिलेला आहे। काल दिवसभरामध्ये या संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली। मात्र त्यांचा मतदारसंघ असलेल्या परुळी तालुक्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना याबाबत काय वाटतं हे आपण आज जाणून घेणार आहोत। सुरुवात करतो तुमच्यापासून। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला, आरोप होता संतोष देशमुख हत्या प्रकरणाने नैतिकतेचा आधार, राजीनामा झालेला आहे, काय वाटतंय? राजीनामा झाला हे चुकीचा पद्धतीत झाला आणि धनंजय मुंडे संतोष देशमुख बद्दल धनंजय मुंडे साहेबांना सुद्धा आस्था आहे। आम्ही सुद्धा त्या गोष्टीचा तीव्र दुःख व्यक्त करतो आणि हे कुठंतरी राजकारणातून खच्चीकरण करणं, 1,40,000 साहेब निवडून आले, त्याची नैतिकता हे नसती तर तेवढ्या मतानं आले नसते। कुणीतरी म्हणणं काय कुठंतरी बुक केलं, फालणं झालं, मतदान बुक अशातला काही भाग होत नसतोय आणि काय का हे माणूस आता मोहरी चाललाय सगळ्या समाजाला घेऊन। ते काही एकल्या वंजारी समाजाचे नाहीत, मुस्लिम असेल, सगळ्या 12 बलुतेदार असतील, सगळ्याला घेऊन संघ चालणारा माणूस हे पुढे चाललाय। या काही जाणूनपूर्वक लोकांनी खच्चीकरण कसं करावं आणि काय करावं म्हणून हे जाणून बुजून षडयंत्र रचले जात आहे। षडयंत्र रचून त्यांचा काही तळ हातानं सूर्य झाकत नसतोय, ते कधी त्याची प्रतिमा मिलीन अशी होणारी न हो। भविष्यात आणखीन ते मंत्री ह्याच्यापेक्षा मोठ्या पदावर जातील, त्याच्याबद्दल कुठली शंका नाही। पण जाणून बुजून दस साहेब असतील, कुठंतरी बंगल्यावर काही निघ झालं, फलनं झालं, असं हे बोलणं योग्य नाही आणि कुणा राजकारणानं वैयक्तिक दोष करून बोलू नये ही माझी एवढी विनंती आहे। धनंजय मुंडे साहेब भविष्यामध्ये आम्हाला इकडं सळो का पळो झालंय धनंजय मुंडेवर, जसे आरोप आलेत तसं सामान्य जनता तरमाल्या इकडे परळी अशी आम्हाला ते हे झाल्यासारखी वाटाल्या। कुणाला त्रास कुणाचा नव्हता, अगर काही नाही। संतोष मारे करायला काय जे कायद्यानं व्हायचं, फाशी हो काय व्हायचं ते होईल, पण साहेबाचा त्याच्यामध्ये कुठलाही दोष नसताना साहेबाला दोषी जाणून बुजून करणं किंवा काही नसताना काहीतरी आरोप करणं हे योग्य पद्धतीचे नाहीत। एवढंच हे चुकीचं वाटतं तुम्हाला? चुकीचं, पूर्णपणे चुकीचं वाटतं। तुम्ही काय सांगाल, काय भूमिका आहे तुमची? पुन्हा बोलतो मी सर। तुम्ही काय सांगाल, काय वाटतंय? ज्या पद्धतीने काल मुंडे साहेबांचा राजीनामा झाला, तर मला ह्या ठिकाणी हे म्हणायचं की मी प्रथमतः संतोष अण्णा देशमुखांच्या मारणाऱ्या धामांना त्या भर चौकात नागडं करून फाशी दिली पाहिजे। संतोष अण्णा देशमुखांचा जसा छळ केला त्यापेक्षा बेकार छळ करून त्यांना मारलं पाहिजे। पण एखाद्या खुनाच्या आडून राजकारण करणं हे काही योग्य वाटत नाही। कारण मुंडे साहेब प्रत्यक्ष तिथं कुठं चाबूक घेऊन होते का, मारायला होते का? ते मंत्री आहेत, राज्याचे नेते आहेत, त्यांच्याकडं चांगले वंगळे सगळे लोक येतात। मग आता एखादा कुणी आला असेल, गेला असेल, किंवा एखाद्याचे कुणाचे काही संबंध असतील, म्हणजे मुंडे साहेबाचे संबंध आहेत हे जोडणं चुकीचं आहे। आणि स्वतः मुंडे साहेब आजारी आहेत, आजारपणात असूनसुद्धा आमच्या भागात त्यांनी किंवा राज्यातला कुठलाही पेशंट जाऊ द्या, कुणी जाऊ द्या, तात्काळ ते आर्थिक मदत म्हणा कुठलीही मदत दवाखान्यासाठी करतात। मुंडे साहेबांनी या परळी मतदारसंघातील 3,000 बहिणींचे सामुदायिक विवाह सोहळा करून लग्न करून दिलेले आहेत। म्हणजे मुंडे साहेबांनी जे अन्याय झाला आहे त्यांच्यावर हे चुकीचं आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे। कारण याच्यात कुठलंच तथ्य नाही। मुंडे साहेब मंत्री होते, कुणी बी त्यांच्या बंगल्यावर येऊ शकतं, कुठेही जाऊ शकतं, त्यांना भेटू शकतो। आता समजा आपण जाऊन फोटो काढला, मी एखादं उद्या काही दुष्कृत्य केलं तर मुंडे साहेब दोषी कसं म्हणता येईल आपल्याला? त्याच्यामुळं मुंडे साहेबावर हा अन्याय झाला आहे। आणि मुंडे साहेबांनी सुद्धा त्यांच्या पहिल्या दिवशीच्या बाईटमध्ये सांगितलेलं होतं त्या नराधमांना फाशी झाली पाहिजे। आणि आजसुद्धा त्याच मुद्द्यावर ते ठाम आहेत। या वातावरणामुळं आमच्या परळीचं मार्केट गेलं आहे, आज आमचे मुलं बाहेर शिकायला आहेत, आमच्या वंजारी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे। हे कुठंतरी थांबलं पाहिजे। आपण लोकशाही राज्यात राहतो, इथं तरी हुकुमशाही नाही। मग हे जर असं चालू राहील तर राज्य टिकणार आहे का? लोक टिकणार आहेत का? आणि आज जे कॉलेज जीवनात पोर आहेत यांच्या मनावर काय काय परिणाम होईल त्याचे? जे नराधम आहेत त्यांना चौकात आणून नागडं करून फाशी द्या, त्या फाशीचं आम्ही कधी समर्थन करणार नाहीत किंवा त्यांचं करणार नाहीत। भले वाटलं त्यांना म्हणजे संतोष अण्णा देशमुखपेक्षा बेकार मारून 21-22 दिवस मारलं पाहिजे आणि फाशी दिली पाहिजे, अशा मताशी आम्ही सहमत आहेत। मुंडे साहेबांचा राजीनामा घ्यायला नाही पाहिजे होता। तुम्ही काय सांगाल? संतोष अण्णा देशमुखबद्दल जे झालेला प्रकार आहे, त्यांची निगृण हत्या जी झाल्या, ज्या मारेकऱ्यांनी त्यांना मारलेला आहे त्यांना भर चौकात मारलं पाहिजे। पण आदरणीय धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं,
पूर्ण सत्ताधारी असतील, सुरेश धस असेल, अंजली दमानी असतील, या सर्व नेत्यांनी त्यांना प्रेशराईज केलं, त्यांना टार्गेट केलं. फक्त धनंजय मुंडेलाच का टार्गेट? त्यांचा राजीनामा घ्यायला नाही पाहिजे होता, एवढीच अपेक्षा होती. संतोष अण्णा देशमुख यांना जे त्रास झाला, त्यांना जे मारलं, त्याच्या 10 पटीनं त्यांची भर चौकामध्ये त्यांना मारलं पाहिजे, यासाठी आम्ही सगळेजण समर्थित आहोत. तुम्हाला काय वाटतंय? राजीनामा नाही घ्यायला पाहिजे होता साहेबांचा. साहेबांचे कार्यकर्ते आम्ही जर उद्या उठून काही केलं त्याचा जर साहेबावर आरोप होत असेल तर हे चुकीचं आहे, नाही व्हायला पाहिजे होता असं. हे सगळे बरेचसे कार्यकर्ते इथं जमलेले आहेत. आणखी कार्यकर्ते आहेत, काय वाटतंय? साहेबांचा राजीनामा घ्यायला नाही पाहिजे होता. हे जे केलं अंजली दमानिया, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, संदीप सागर, हे चुकीचं करता येतं. एकतर बारीक समाज म्हणून शरद पवारांनी महागाई ट्रीटमेंट दिलं होतं, त्या ट्रीटमेंटपासूनच हे चलते आलेलं आहे. हे राजीनामा घ्यायचं काम नव्हतं त्यांचं काही. आणि जाणून बुजून धनंजय मुंडे साहेबांना कुठे टार्गेट केलं जातं. एक समाज, मराठा समाज किंवा 18 पगड जाती असतील, हे धनंजय मुंडे साहेबांनी आतापर्यंत सांभाळलेलं आहे. आणि गोरगरीब जनतेचे काय कामं केली तुम्ही 21 परळीमध्ये या म्हणावं, त्यांना बघा म्हणावं काय कामं केलीत, काय काय नाही. ते गोरगरीब जनता आज मरत आहे. आमचे लेकरं बाहेर निघाले की म्हणजे वांजरे समाज लेकरं आहेत, ह्यांना मारा हाना. मग आता हे कोण ते सारलं करणार त्याचं? हे आता सूर्यदस करणार आहेत का सारलं ह्या गोष्टीचं? आमचा सगळा दोष सूर्यदस, अंजली दमानिया, संदीप सागर, जितेंद्र आव्हाड ह्याच्यावर आहे, सूर्यदसवर आहे. राजीनामा द्यायला नाही पाहिजे होता. आणि चुकीचं केलं, हे जातीपातीवर हे राजकारण टिकलंय. हे वाईट वाटते आम्हाला. आज आम्ही आंघोळ देखील केली नाही, इतकं वाईट वाटतं आम्हाला आज आमच्या साहेबांसाठी. मग आम्ही जर साहेबांसाठी एवढे करत असताना त्यांनी जर एवढे केलं असतं तर चुकीचं आहे. तर अशा पद्धतीनं हे सगळे परळी तालुक्यातल्या एका गावातले वंजारा समाजाचे नागरिक होते, जे धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत. संतोष देशमुख यांची जी निर्घुणपणे हत्या झालेली आहे, त्या आरोपींना फासावर लटकावा असं म्हणणं आहे. मात्र त्या हत्येचं राजकारण करून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं हे चुकीचं आहे, अशी भूमिका या सगळ्यांनी मांडलेली आहे. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, परळी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.